ॲज आय हॅड सेड की ते जे हे राहिलेलं फ्रंटलाईन होतं त्याचा शेवटचा आठवडा असतो आणि पुढच्या आठवड्यामध्ये विल ऑब्वियसली हॅव द नेक्स्ट फ्रंटलाईन कमिंग इन. सो आय बी टॉकिंग अबाउट दिस. आणि मी म्हणताना असं म्हटलं की मी डेथ पेनल्टीबद्दल, मृत्यूदंडाची शिक्षा आहे, मी त्याच्याबद्दल बोलणार. सो मी त्या गोष्टीला ॲड्रेस करणार नाही. समहाऊ यू कॅनॉट मिस हिम आउट, कारण द रिझन फॉर दिस डिस्कशन ॲज ऑफ नाव इज प्रिसाइजली हिम. त्याच्यामुळे किती जरी प्रयत्न केला तरी देखील तुम्ही त्याला बाहेर ठेवू शकत नाही, तुम्ही त्याला याच्यातनं एक्सक्लूड वगळू शकत नाही, वजा करू शकत नाही, कारण समोर जे अदर ते परत परत तिथंच येत राहणार. कारण ह्या सगळ्या चर्चेचं कारणच मुळात आत्ता जे काही रिसेंटली घडलं 30 जुलैला ते असल्या कारणाने इट्स अनअवॉइड. सो जिथं जिथं त्याची अशी एका अर्थाने गरज असेल किंवा देयर वुड बी अ सर्टन रिझन टू टॉक अबाउट हिम, आय डेफिनेटली मेक अ मेन्शन टू हिम. But I don't want to talk about this specific case. There are so many other things that one needs to talk about when one is talking about the death penalty in India. There are so many of you might know it, and if they don't, then let me make one statement about it. I strongly stand for something which says that the death penalty has to be taken out of the laws. ही कुठल्याही स्थितीमध्ये, कुठल्याही सभ्य समाजात, सभ्य देशात मृत्यूदंडाच्या शिक्षेला स्थान आणि जागा असू शकत नाही. आणि त्याच्यामुळे तिची वेळ एक शिक्षा म्हणून खूप पूर्वी संपून गेलेली आहे. इन द इंडियन केस द फर्स्ट टाइम वी टॉक्ड अबाउट दिस इज नॉट वेन दिस हॅपन्ड. कारण तो जो एक साधारणपणे टी व्हीनी किंवा वर्तमानपत्रांनी आपला समज घडवून आणलेला आहे तो असा आहे की ज्या वेळेला अशा लोकांना फाशी द्यायची वेळ येते त्यावेळेला ही सगळी लोक कुठून तरी येतात आणि असं म्हणायला लागतात की मृत्यूदंडाची शिक्षा ही रद्द केली पाहिजे. तर आय एम व्हेरी सॉरी अँड सॅड अबाउट इट. The first time we actually talked about it in India was way back in 1957. So 1957ला राज्यघटना आल्याच्या नंतर ऑलमोस्ट 10 वर्ष स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपण त्याच्याबद्दल त्याच वेळेला बोललेलो आहे की बाबा दॅट इज समथिंग प्रोफाउंडली प्रॉब्लेमॅटिक ॲज फार द डेथ पेनल्टी इज कन्सर्न्ड. आता त्यावेळेला ज्या लोकांनी चर्चा भारतीय संसदेत सुरू केली त्यांना कुठं ना कुठं तरी भारतीय स्वातंत्र्य लढ्याची, त्याच्यामध्ये असलेल्या ब्रिटिशांच्या भूमिकेची, या सगळ्याची एक पार्श्वभूमी होती. आणि त्यांना एक खूप मेजर प्रॉब्लेम होता की बाबा IPCच्या अंतर्गत ही जी काही डेथ पेनल्टी लेजिस्लेट केली गेलेली आहे सो त्याच्यामध्ये काहीतरी एक मेजर गोष्ट जी खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. ही सगळी जी लोक 1957मध्ये बोलत आहेत त्यांच्यापैकी बऱ्याच लोकांनी 1931मध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना जी मृत्यूदंडाची शिक्षा दिली त्याला विरोध केलेला. आणि 1931मध्ये ज्या वेळेला ही शिक्षा दिली गेलेली आहे त्याच्या आसपास ते लाहोर सेशन ऑफ काँग्रेसचे 31ला, कराची सेशन ऑफ काँग्रेसचे 31ला घडतं. त्याच्यामध्ये द काँग्रेस डज टॉक अबाउट दिस की द डेथ पेनल्टी डझंट हॅव अ पोझिशन इन अ सिव्हिलाइज सोसायटी. सो पॉसिबली इट ओपन्स अप दॅट हॅच की मे बी जर एक स्वतंत्र भारताचं सरकार स्थापन झालं तर कदाचित तिला याच्यातनं काढून टाकलं जाईल की ह्या शिक्षेला एकंदरीत वगळून टाकलं जाईल. ओके, आपल्या केसमध्ये ती IPCच्या अंतर्गत येते. त्याच्या आधी ती जी भारतीय संदर्भात अस्तित्वात आहे त्याला फारसा काहीच अर्थ नाही आहे कारण त्याच्यामध्ये ड्यू प्रोसेस नावाचा कुठलाच मामला नाही. सो इंग्रज पूर्व किंवा वसाहत पूर्व भारतामध्ये असलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला कसल्याच प्रकारचा कसलाच अर्थ नाही आहे कारण त्याच्यात कुठलीही प्रोसेस इन्व्हॉल्ड नाही आहे, त्याच्यात काहीच इन्व्हॉल्ड नाही आहे. इट डिपेंड्स ऑन अ व्हेरी सिम्पल थिंग. तुझी जात काय, सो तुझी जात काय इज व्हॉट इज गोइंग टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन. सो दोन माणसं आहेत ज्यांनी दोघांनी माणूस मारलेला आहे, पण दोन माणसं ज्यांनी माणूस मारलेला आहे त्यांची शिक्षा सारखी नाही. ब्राह्मण माणसाने शूद्र माणूस मारला असेल तर त्याला प्रायश्चित घ्यायला लागतं. शूद्र माणसाने ब्राह्मण माणूस मारला असेल तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा असते. सो ओनली वे बाय विच अ शूद्र और लोअर कास्ट इंडिव्हिज्युअल पेज फॉर द किलिंग ऑफ अ अदर इंडिव्हिज्युअल हु इज अपर कास्ट इज विथ व्हॉट इज कॉल्ड ॲज द डेथ पेनल्टी. यू पे लाईफ विथ लाईफ. पण इफ इट्स अ ब्राह्मण हु हॅज कमिटेड द सेम क्राईम, well he doesn't pay with life, he pays what is called as expiation. त्याचा तो प्रायश्चित करतो, तो मरत नाही. सो ब्राह्मणाने शूद्र मारणं याच्यामध्ये प्रायश्चित असतं, शूद्राने ब्राह्मण मारणं याच्यामध्ये मनुष्यवध असतं. त्याची शिक्षा एकच असते की तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल. तर त्याला काही अर्थ नाही बिकॉज दॅट लॉ नेव्हर ट्रीटेड एव्हरीबडी ऑन अ लेवल ऑफ इक्वॅलिटी. सो वी नीड नॉट इवन बॉदर आवर हेड्स विथ इट. वी नीड टू थिंक ऑफ इट ॲट अ व्हेरी लेटर पॉइंट ऑफ टाइम. Are we sort of living in that sort of an India where we might be living in a very modern and very progressive country, पर mindsets के level पे हम लोग modern है क्या, इसके बारे में जरा सोचना पड़ेगा कि जिसके लिए we'll go back to it, okay, at a very later point of time. So जी आपल्या केसमध्ये आली ती IPC मध्ये आली, ती एक रेंज ऑफ क्राईम्ससाठी आली.
आता त्याच्यापेक्षा जास्त क्राईमसाठी द वेस्टर्न वर्ल्ड हॅज ऑलवेज गॉन अबाउट किलिंग पीपल, सो इट डझंट हॅव एनी प्रॉब्लेम विथ इट. त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की ते 31 मध्ये ज्यावेळेला ह्या भगतसिंग ह्या सगळ्या लोकांना फासावर चढवलं गेलं, देअर वॉज अ सर्टन सॉर्ट ऑफ आयडिया की बाबा इट शुड बी ड्रॉप बिकॉज देअर इज सम प्रॉब्लेम विथ दिस. आय डोंट नो हाऊ डू लुक ॲट इट. पोस्ट 1949 इट वॉजंट ड्रॉप. आणि 57 मध्ये द पार्लिमेंट अगेन स्टार्ट्स टॉकिंग अबाउट दिस की इज देअर अ नीड टू ड्रॉप इट. आता इंडिया बिकम्स अ व्हेरी युनिक कंट्री ॲज ऑफ नाव व्हेन आय एम टॉकिंग टू यू, की जिनी युनायटेड नेशन्समध्ये 2007ला असं प्लेज तर केलेलं आहे की वी विल थिंक ऑफ अ मॉरिटोरियम ऑन इट बट हॅजंट ॲक्टेड ऑन द सेम. आणि द प्रेझेंट लॉ कमिशन अंडर द लीडरशिप ऑफ जस्टिस ए पी शाह इज ॲक्च्युअली सिटिंग ऑन अ रेंज ऑफ थिंग्स which are thinking about ki is the death penalty required in Indian law. So unfortunately enough, जर शाह कमिशननी दिलेल्या रेकमेंडेशन्स मध्ये पुढं मागं अशी जर रेकमेंडेशन आली की द डेथ पेनल्टी शॉट ॲक्च्युअली बी ड्रॉप्ड आउट अँड द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्च्युअली लेजिस्लेट्स ऑन इट, दिस वुड बी अ व्हेरी सॅड सॉर्ट ऑफ अ प्रेसिडेंस फॉर इट. की ज्यावेळेला शाह कमिशन वेगवेगळ्या प्रकारचे स्टेक होल्डर्स आहेत, सिव्हिल सोसायटी मेंबर्स आहेत, ब्युरोक्रॅट्स आहेत, ज्युरिस्ट आहेत, यांच्याशी चर्चा करते की भारतामध्ये एक्झॅक्टली डेथ पेनल्टी काय पद्धतीने ऑपरेट होते, तिच्यात काही प्रॉब्लेम आहे का आणि तिच्यात काही दुरुस्त करण्याची गरज आहे का. आय होप द लॉ कमिशन इज अंडरस्टूड ॲज सच की लॉ कमिशनचं एक्झॅक्टली फंक्शन काय असतं. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फंडेड बॉडी जी कायद्यांमध्ये सुधारणा करणाऱ्या संदर्भामध्ये भारत सरकारला वेगवेगळ्या प्रकारच्या शिफारसी करते इन फॉर्म ऑफ रेग्युलर रिपोर्ट्स. ओके, दिस इज वॉट द लॉ कमिशन्स जॉब इज. सो दे आर सिटिंग ऑन इट ॲज ऑफ नाव. आता दुर्दैवाने त्यांनी जर का उद्या असं सांगितलं की बाबा देअर इज अ प्रॉब्लेम विथ द डेथ पेनल्टी, तो याकूब पॉसिबली इज गोइंग टू बी द गोस्ट दॅट इज गोइंग टू गो अबाउट हॉन्टिंग ऑल ऑफ दिस and is going to haunt this for a long period of time to come. Okay, I don't know. I would sort of quote something very interesting which was said by one of his advocates. ते जे लास्ट आखिरी पेटिशन सुप्रीम कोर्ट भेज दिया गया, तो वो जो रात को 3:30 बजे सुना गया एंड द कोर्ट पास्ड आउट इट्स जजमेंट एट 4:56 AM saying ki we find no merit in this petition and the punishment stands and you would be hanged. The petition was drafted by two people. Okay, actually ते petition आहे ते सादर केलं by a whole list of people. I'll very quickly go through that list also. But it was actually drafted by two people. One is this person called as Anandita Pujari and second is a person called as Rishabh Sancheti. And mark the words. And this is what Sancheti says at the end of the hearing. म्हणजे सकाळी 4:56 ला ज्यावेळेला कोर्टाने तिचा निर्णय ऐकवला त्याच्यानंतर this is what Sancheti has got to say. It's a slight quote and I would go about quoting the whole quote. Hope died, man died, justice lived. And this is all in the quote. So the quote begins with hope died, man died, justice lived. Justice lived in terms of not the very outcome, but the process. The final court affording one final chance at the very final moment. Have you heard of this in any other country? Unquote. हाँ, so आदमी तो हमारा मर गया कि जिसके लिए हमने ये petition draw किया. ऋषभ संचेती is the second person who has gone about drafting the petition. So Anandita Pujari and Rishabh Sancheti drafted the petition. When the judgment was delivered, this is what Rishabh has to say. Hope died, man died, justice lived, and lived in the form, not in the substance, not in the outcome. So जो outcome है वो unjust ही है, पर वो जो form है उसमें कोर्ट ने बहुत सादगी से और बहुत संजीदगी से आपको ये दिखा दिया कि look, we abided by everything that there is in the law book. So the court followed the process and court never at any point of time strayed away as far as the procedure is concerned. But in terms of the outcome, well, this is what has exactly happened. The petition was presented to the registrars of the court by Anand Grover, Yugmohit Chaudhary, Prashant Bhushan, Brinda Grover, Parivendran, S. Prabhu, Nitya Ramakrishnan, Siddharth Sharma, and then there is something called as the National Law University Delhi's Death Penalty Litigation Clinic, about which I'll keep on making references time and again. And people from this clinic, Nishant Gokhale, Maitreyi Mishra,
Shreya Rastogi, Lubyanti Rangarajan, and Anup Surendranath. The reason why all the names are important, and I would insist on counting all the names, is precisely because of the crass communal color which was given to this case by the Indian media and lapped up hungrily by something called a social media. So उसको वो जो एक कम्युनल कलर देने का कोशिश किया गया, बहुत डेलिब्रेट कोशिश किया गया, मीडिया ने किया, सोशल मीडिया ने किया. पीपल ज्यांना 1% देखील कायदा कळत नाही, 1% तर खूपच मोठी गोष्ट आहे, त्याच्यातलं काही पण कळत नाही, अशा प्रकारच्या लोकांनी त्याच्यावरती जणू काही आपण गेली 42 पिढ्या लीगल फॉर्म्स या देशात चालवत असल्याच्या थाटात सांगायचं की ज्यांचं काही गेलेलं नाही अशा लोकांनी असं सांगणे नाही. पण तुम्हाला कसं वाटेल जर तुमच्या घरातलं कोणी मेला अशा प्रकारच्या बॉम्ब ब्लास्टमध्ये, तर तुझ्या घरातलं कोण गेलं ते मला आधी कळू दे ना. तुझ्या घरातलं कोण गेलं? हाऊ कॅन यू मेक दॅट सॉर्ट ऑफ एन आर्ग्युमेंट? यू डोंट वॉन्ट टू हीड समथिंग कॉल्ड अ सबस्टन्स. तुम्हाला कसल्याही प्रकारच्या गोष्टींमध्ये सबस्टँटिव्हली इंटरेस्ट नाहीये. दिस इज अ व्हेरी सबस्टॅन्शियल मॅटर. When the law kills an individual, it is irrevocable. And if the law has gone about doing something that is profoundly wrong, this can never be set right after the individual is gone. Okay? That's the reason why I counted these names. इसमें से एक भी नाम मुसलमान नहीं है, एक भी नहीं. People are deeply profound and knowledgeable about the law, rush to the court to present one last petition demanding that profound गलतियां हो चुकी है, the case really needs to be reheard. आता unfortunately enough, this last petition relied on something very stupid and is sort of that emblem of everything that has gone wrong with this case at different points of time. It talked about something which said that पण कसं असतं की तुम्ही त्यांना सांगितलं ना की डेथ वॉरंट इश्यू केलेले आहे, त्याच्यानंतर एक्झिक्यूट करण्यामध्ये 14 दिवसाचा गॅप असायला पाहिजे. So they finally brought it down to that whole point कि we are not questioning the wisdom of the court, we are not questioning anything. All that we are demanding is please give him 14 days to settle matters. आणि कोर्ट जणू काही मुहूर्त ठरलेला आहे 30 जुलैचा जो चुकवता येत नाही, अशा पद्धतीने एक्सेप्टेड द अटॉर्नी जनरल्स प्ली की नाही सगळं झालेलं आहे. द अटॉर्नी जनरल्स कंटिन्यूअस प्ली टू द कोर्ट, ज्याला कोर्ट रात्री 3ला भेटलं was की नाही सगळ्या ऑल ड्यू प्रोसेस आर डन. This is a diversion. The court accepts this and finally says कि नहीं ठीक है, there is no problem in carrying on with the sentencing. काही त्याच्यामध्ये चूक नाहीये, जो सेंटेन्स डिलिव्हर केलाय तो परफेक्टली सगळ्या ड्यू प्रोसेस मध्ये बसतो. We have already given him 14 days to settle matters. 14 we have given him 90 days to settle matters. आता त्याच्यात अनेक लेवलला टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत की त्याला 13 जुलैला फायनली सांगितलेले आहे की यू वुड बी हँड ऑन द 30th of July. 90 days का कोई क्लेम नहीं था. The second interesting thing is very interesting enough, the trial court, that is the Tada court, held him guilty under section 3(3) of Tada in its order of conviction. But in the order of sentence, the offense under Tada was read with section 120B of the Indian Penal Code, which his counsel termed as highly irregular. ज्या वेळेला कोर्टाने त्याला गुन्हेगार ठरवलं त्यावेळेला कोर्टाने सेक्शन 3 ऑफ टाडा ऍक्ट वाचला. ज्या वेळेला शिक्षा काय असली पाहिजे हे ठरवायची वेळ आली त्यावेळेला कोर्टाने सेक्शन 120B वाचला ऑफ द इंडियन पिनल कोड अलॉंग विथ सेक्शन 3(3). आता व्हाय इज इंटरेस्टिंग. सेक्शन 3(3) ऑफ टाडा डील्स विथ कॉन्स्पिरसी to commit a terrorist act and only prescribes a maximum punishment of life sentence with fine. So section 3(3) ज्याच्या अंतर्गत he was found guilty, याच्या अंतर्गत जर सेंटेन्सिंग केलं असतं तर the maximum punishment is life imprisonment with fine. He cannot be hanged and read. Okay, so the court, टाडा कोर्टाचा प्रॉब्लेम असा आहे की सेक्शन 3(3) अंतर्गत जर का त्याला शिक्षा सुनावली, सेक्शन 3(3) अंतर्गत त्याला दोषी कोर्टाने हे केलेले आहे, घोषित केलेले आहे बाबा हा मनुष्य या गुन्ह्यात जे काही गुन्हे त्याच्या विरुद्ध लावलेले आहेत या गुन्ह्यांमध्ये हा मनुष्य दोषी आहे. पण त्याच्यात जर अंतर्गत शिक्षा सुनावली तर त्याला फक्त लाईफ इम्प्रिझनमेंट होते आणि ॲट द मोस्ट ही हॅव टू पे अ फाईन. ओके, यू कॅन टेक हिज लाईफ आउट ऑफ हिम. पण टू अवॉइड दॅट व्हॉट द टाडा कोर्ट वेंट अबाउट डुईंग, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग,
Section 120B1 of the IPC, they are using the IPC in this, says that whoever is a party to a criminal conspiracy to commit an offence punishable with death be punished in the same manner as if he had abetted such an offence. Section 109 of IPC says that whoever abets any offence shall be punished with punishment provided for the offence. So you are using the IPC to say कि what should be done is he should be hanged. तुम्ही जर टाडा ऍक्ट वापरला तर तुम्हाला त्याला हँग नाही करता येत. पण टाडा ऍक्टच्या बरोबरीने ज्या वेळेला you use the टाडा ऍक्ट to say he is guilty, but you did not stop with that. You use the IPC to say he needs to be punished with death. Are you getting it? So what they are doing right from day one is they are loading the dice against him. आता stupid, the sort of people that they were, and completely stupid in terms of the sort of lawyers that handled his cases. He had number of lawyers. He did not have a constant lawyer throughout the entire case. In a number of cases, Mr. Yaqub Memon had this lovely idea that he understands the law. Reason being, he spent a lot of time in jail reading the IPC, reading the Criminal Procedure Code, doing a political science का MA from IGNOU. त्यामुळे साहेबांची एकंदरीत स्वतःबद्दलची अंडरस्टँडिंग अशी होती की आपल्याला कायदा समजतो. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपण बाकीच्यांसारखं नाहीये, कारण आपण कोर्टाशी इंग्रजीत बोलू शकतो. त्यामुळे आपल्याला इंग्रजीत बोलता येत असल्या कारणे आपला कायदा समजतो. त्यामुळे कोर्ट आपल्याला शिक्षा करणार नाही. दिस इज नॉट हाऊ द कोर्ट वर्क्स. अँड व्हेरी लेट इन द डे, म्हणजे ऑलमोस्ट जे शेवटचं पेटिशन हे रात्रीच्या वेळेला फाईल केलेलं आहे. This petition mentions the B. Ramanwala article, which says that there are mitigatory circumstances in the situation in which he has surrendered himself and so should be absolved of something that is called as the death sentence. हे जे आर्टिकल आहे, हे आर्टिकल Raman has written a long time ago in 2007 itself. His lawyers or he himself never brought this article to the notice of the court की अशा प्रकारचं एक आर्टिकल आहे ज्याच्यामध्ये ज्या माणसांनी माझी केस 1994 मध्ये हँडल केलेली आहे, who was the head of the Pakistan desk of RAW at that point of time and hence was in charge of my surrender, says that he might be responsible of the entire conspiracy. पण ज्या स्थितीमध्ये he has come to us, ज्या स्थितीमध्ये he has helped us unravel the larger conspiracy, substantive grounds exist that one should try to think of everything else except the death penalty. This article came fairly late in the day. This was never brought to the notice of the court. This came when all legal remedies had been sort of finished off. Ideally, the court should have accepted it, factored it in, and declared that there are grounds to stay the execution. जसं कोर्टाने ह्याच्या आधी 2 केसेसमध्ये केलेला आहे. 7 ऑक्टोबर 2013 ला the Chief Justice of India P. Sadashivam passed an interim order of stay of execution of Maganlal Barela at 11:30 p.m. in the night. Of course 11:30 p.m. in the night is system. At his residence after senior counsel Colin Gonsalves approached him for the same. Maganlal Barela was supposed to be hanged on the 8th of August and in the morning at 7 o'clock. So his counselor Colin Gonsalves approaches the CGI. So ते जे सांगितलं होतं की काहीतरी अभूतपूर्व घडते की पहिल्यांदा सुप्रीम कोर्ट रात्री भेटते असं काही नाहीये. याच्या बऱ्याचदा आधी अशा केसेस घडलेल्या आहेत. म्हणजे अगदी रिसेंट जी केस ही 2013 ला घडलेली आहे, ज्यावेळेला चीफ जस्टिस सदाशिवम जे आता केरळाचे गव्हर्नर आहेत, यांनी 11:30 वाजता रात्री त्यांच्या घरात बसून जजमेंट टाईप केलेले सेइंग दिस दॅट मगनलाल बरेला शुड नॉट बी हँग्ड. आर यू गेटिंग इट? And the second case, which is very interesting, is of the 8th of September 2014 when Indira Jaisingh approached the Supreme Court of India and Justice H.L. Dattu, who is now the Chief Justice of India, and Justice Anil Dave passed a stay on the execution of this man called as Surendra Kohli, who is involved in, I don't know how many of you know about that gruesome incident in this place called as Nithari, कि जिसमें एक घर से बहुत सारी बॉडीज मिल गई थी आणि सुरेंद्र कोहली के खिलाफ का चार्जेस ऑफ कॅनिबलिझम की हा त्या आसपासच्या लहान लहान मुलांना विशेषतः मुलींना घरात काही ना काहीतरी बोलवून घ्यायचा, त्याच्यानंतर त्यांची हत्या करायचा आणि केल्याच्या नंतर त्यांचा मांस खात बसायचा. हळू लोक बरंच काही खातात आणि बरंच काही पितात, त्याच्यामुळे आपण
शी आणि ऊ करण्यात काय अर्थ नाही. मेथीची भाजी खाणारी लोक भरपूर कॅनिबलिस्टिक असतात, मेथी खाऊन देखील. त्यामुळे द कोर्ट सेज की कोळी कॅनॉट बी हँड, कारण इंदिरा जयसिंग प्ली वॉज की तो मेंटली अनस्टेबल आहे. ही इज नॉट इन अ पोझिशन टू प्लीड हिमसेल्फ. तो इलिटरेट आणि अनलेटर्ड आहे आणि त्याच्यामुळे देयर इज अ पॉसिबिलिटी की त्याच्या विरुद्ध तुम्ही जे काही करताय वुड कॉन्स्टिट्यूट अ लार्जर क्राईम. कोळी इज येट लिव्हिंग. आर यू गेटिंग इट? डिस्पाइट द फॅक्ट की डेथ सेंटेन्स हॅज ऑलरेडी बीन पास्ड अगेन्स्ट हिम. त्यामुळे असं काही नाहीये की कोर्ट रात्रीच्या वेळेला झोपतं. न्याय मरून नाही, याच्यासाठी कोर्ट रात्रीच्या वेळेला देखील जागवतो. सो ती जी काही सगळी बावळट लोक टीव्हीवरती आपल्याला सांगत होती की बाबा असं अभूतपूर्व चाललंय, अभूतपूर्व, असलं काही अभूतपूर्व नाहीये. असल्या गोष्टी पूर्वी घडून गेलेल्या आहेत. टीव्ही सावधपणे पाहावा आणि सोशल मीडियावरती तर विशेषतः खूपच सावधपणे अप्रोच व्हावं, कारण तिथं काही फार शहाणी माणसं आपल्याला भेटत नाहीत. आपण सोशल मीडियावरती आहोत म्हटल्याच्या नंतर आपण आपलाही मेंदू जरा नीट चेक करून बघावं की आपण इथं काय करायला आलेलो आहोत. ओके, दिस इज वन. Second, 22 lakh rupees is what was spent by the government in hanging him. One of the strongest sort of considerations all over the world which people keep on making, hanging a person or killing a person in the law is not altogether very cheap. 22 लाख रुपये एका माणसाला टांगण्यासाठी मला वाटतं जरा जास्तच होतं. इट्स क्वाईट अ लॉट ऑफ मनी. त्यांनी जे बॉम्बलास्ट केले 1993 मध्ये, त्याच्यात मुंबईचं एकूण झालेलं नुकसान 27 कोटी रुपये होतं. 22 वर्षाच्या नंतर ज्याला ओनली पर्सन कनेक्टेड विथ दिस कॉन्स्पिरसी इज हँड, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आलेलं बिल 22 लाखाचं आहे. आता याचं एक उत्तर असं आहे की बाबा तुम्ही वारंवार जर हँग केलं तर प्राइस कमी होऊ शकते ना. एखादी घटना सारखं सारखं करत राहिलं तर त्याची किंमत आपल्याला जी लागते ती कमी पडते. बरं का नाही? उद्यापासून श्रावण लागणार, वन ऑफ श्रावणात मटण खरेदी केलं तर त्याची किंमत जास्त असते. रोज रोज खरेदी केली तर नाही होत तसं. श्रावणात मटण महाग होतं. त्यामुळे जास्त लोक जर टांगली तर कदाचित असं होणार नाही. 22 लाखापेक्षा आपण पुढचा माणूस कदाचित जास्त कमी किमतीत हँग करून मोकळे होऊ शकतो. आता is that a sensible argument? I don't know. But 22 lakhs is what is being spent by the government to hang just one individual. Okay. Interestingly enough, National Law University Delhi के कुछ statistics है जो बहुत ही interesting है. Between 2004 to 2012, nobody was hanged in India. These 8 years are a remarkable gap year की याच्यामध्ये कुणालाही लटकवलेलं नाहीये except for that one individual called as धनंजय चॅटर्जी, कि जिसका केस वॉज डिस्पोज्ड ऑफ बाय प्रेसिडेंट APJ अब्दुल कलाम, की जी एकमात्र केस आहे की ज्याच्यामध्ये somebody was hanged when the president refuted the mercy petition and let this person hang. चैटर्जी का केस all the more troublesome है, gruesome है. He has been alleged of what is called as raping a school going girl and then killing her. Okay. But sadly enough, he has spent almost 2 decades and more. 1983 मध्ये झालेली केस आहे आणि was hanged in 2006 का 2007. So it's like almost these 22 वर्ष or more than that this man has spent time in jail. And one of the most interesting things which these people have come up with is कि Chatterjee could be hanged for a simple reason because he was a very poor man and could never afford the counsel of what are called as rich people. सो जसं तुम्ही जसं तुम्ही श्रीमंत असता, मध्यमवर्गीय असता, तसं तसं तुम्ही जास्त चांगले वकील हायर करू शकता आणि जे तुमची केस तडीस लावण्यामध्ये मदत करू शकतात. पण जर तुम्ही गरीब असताल, विपन्न असताल तर चान्सेस खूप स्ट्रॉंग आहे की तुम्हाला त्या प्रकारचा क्वालिटी लीगल एड मिळत नाही. ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ विच यू वुड एंड अप बीइंग हँग्ड. सो I don't know how many of you have looked at the Varun Gandhi article in which Varun Gandhi talks of this, that the hanging noose is a poor man's place. So जो फांसी का फंदा है ना वो गरीब आदमी का जगह है. This is what Varun Gandhi has said, not me. आणि त्याच्यामुळे what should ideally be done is की जर Article 14 talks of equality before law, आता ती जर इक्वॅलिटी व्हायलेट होत असेल
की जास्तीत जास्त गरीब माणसं टांगली जातात आणि जास्तीत जास्त श्रीमंत माणसं श्रीमंत असल्या कारणाने टांगणं टाळू शकतात, तर मग इक्वालिटी बिफोर लॉ इज गेटिंग व्हायोलेटेड. तर मग there's a need to go about checking this whole thing. Are you getting it? And there's a reason why their agreement is कि ideally we should do away with it. There's no reason why we should keep it. Let me give you a couple of statistics, very interesting statistics. Worldwide in 2014, this is only about the year 2014, 2,466 death sentences were awarded and 607 of them were actually carried out. Okay, 2466 डेथ सेंटेन्सेस दिले गेलेले, ज्याच्यापैकी 607 हे ऍक्च्युअली कॅरी आउट केले गेलेले इन द इयर 2014 थ्रू आउट द वर्ल्ड. ऑफ दीज 72% कम फ्रॉम ओनली 3 कंट्रीज, इराण, सौदी अरेबिया अँड इराक. सो या 607 पैकी 72% केसेस या फक्त या 3 देशांमधून येतात. लुक व्हॉट कंपनी यू आर कीपिंग. सो आपण कुणाबरोबर बसलेलो आहोत, आपण कुणाच्या पंक्तीला बसलेलो आहोत याचा आपण विचार करा की जी 3 महान माणसं आहेत, वन इज सौदी अरेबिया, वन इज इराण अँड वन इज इराक. None of them can be technically classified as a democracy. None of them can be technically classified as having a rule of law with the idea of equality before law. So या तिन्ही देशांमध्ये ही गोष्ट घडत नाही. असे देश 72% लोक हँग करतात आउट ऑफ द 607 आणि आपण त्यांच्याबरोबर पंक्तीत बसलेलो आहोत. If that is what makes you feel happy, great, enjoy. Indian courts have handed over 64 death sentences in 2014, which is the third highest number, discounting China, जिसके numbers available नहीं है. So we don't have any numbers from China. We have only speculation from China. कारण Chinese government असे कुठलेही records maintain करत नाही. चायनीज गव्हर्नमेंट तुम्हाला ते पूर्ण स्वातंत्र्य देतं की तुम्हाला काय आकडे पाहिजे ते तुम्ही तुमच्या इमॅजिनेशननुसार याच्यात इमॅजिन करा. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही की तुम्ही किती लोकांना डेथ सेंटेन्स दिले, तुम्ही किती लोकांना ॲक्च्युली डेथ सेंटेन्स मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली आहे आणि दिलेली आहे आणि ती एक्झिक्यूट केलेली आहे. इफ यू लुक ॲट चायनीज टेलिव्हिजन दॅट नंबर पॉसिबली रन्स इन टू थाउजंड्स अँड दिस हॅपन्स एव्हरी इयर. Okay, so there is no problem on that count. But excluding the Chinese, this is the third largest number of death sentences ever to be awarded in one single year, that is 2014. That's one. But carried out only 2 executions. So sorry, the 2014 मध्ये India carried out no executions. So 64 लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली गेली, पण एकालाही ऍक्च्युअली मृत्यूदंड दिला गेला नाही. So nobody was killed. 2007-8 ला ती जी धनंजयची केस आहे ती एक, 2012 ची अफजल गुरुची केस, 2013 ची अजमल कसाबची केस आणि 2015 ची याकूब मेमनची केस. याच्या पलीकडे कुठलीही केस आतापर्यंत घडलेली नाही की ज्याच्यामध्ये त्यांनी असं केलेलं आहे की बाबा मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे आणि दिस हॅज बीन एक्झिक्युटेड. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्ली has this center for studying the death penalty in India. And this has been a project undertaken by the National Law University with this idea कि for something as profound as this, we do not have adequate studies. बाकी जगामध्ये अशा प्रकारची घटना जिथं घडते त्यांच्याकडे व्यवस्थित असे अभ्यास उपलब्ध आहे की बाबा शिक्षा दिली कुणाला गेलेली आहे, कुठल्या जजेसनी दिली, काय स्थिती होती. आपल्याकडे फारसं काही नाहीये except for one study done by Sam Kumar Mangalam way back in the 1960s in a place called as Kerala. So याच्या पलीकडे कुठलेही अभ्यास उपलब्ध नाही. So what they decide is we need to have certain types of studies for this, and this is the end result of their studies. I am not responsible for any of these figures. I have got all these figures from the National Law University's Death Penalty Litigation Clinic. So ये उनके फिगर्स है. आपको अगर डिस्प्यूट करना है आप उनके साथ झगड़ा करो, मेरे साथ कोई करने में पॉइंट नहीं है व्हेन इट कम्स टू फाइटिंग अबाउट द नंबर्स. 2000 ते 2015 या कालावधीमध्ये प्रत्येक 100 केसेसचा जर तुम्ही अभ्यास केला की ज्याच्यामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली गेलेली आहे, तर नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्लीचं म्हणणं असं आहे ट्रायल कोर्टांनी 100 लोकांना शिक्षा सुनावल्याच्या नंतर उच्च आणि सर्वोच्च न्यायालय यांनी फक्त 4.5% केसेस मध्ये ही शिक्षा उचलून धरलेली आहे. आर यू गेटिंग इट? सो ट्रायल कोर्ट जे आहे ऑफ द टाडा कोर्ट व्हरायटी विच हॅज सेंटेन्स्ड याकूब टू डेथ यांनी जर 100 लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली
तर उच्च न्यायालयात केस ज्याला अपीलला जाते किंवा सर्वोच्च न्यायालयात केस ज्याला अपीलला जाते, फक्त 4.5% केसेसमध्ये कोर्ट ही खालच्या न्यायालयांनी दिलेली शिक्षा उचलून जाते. ओके, 30% आर ॲक्विटेड, द रेस्ट आर कम्युटेड. सो 30% लोकांना उच्च किंवा सर्वोच्च न्यायालय हे त्या शिक्षेमधनं पूर्णतः रद्द करतात, बाद करून टाकतात. आणि राहिलेल्या सगळ्या केसेसमध्ये ही शिक्षा इज ट्रान्सफर्ड इनटू समथिंग दॅट इज कॉल्ड ॲज लाईफ इम्प्रिझनमेंट ऑफ वेरिंग पिरियड्स. सो 14 असू शकतं, 28 असू शकतं, किंवा फुल थ्रूआउट युअर एंटायर लाईफ विल स्पेंड टाइम इन जेल असू शकतं, वॉट एव्हर. बट कम्युटेशन टेक्स प्लेस इन द मॅक्सिमम नंबर ऑफ केसेस. 30% केसेसमध्ये ॲक्विटल आहे, म्हणजे केसमध्ये तुम्हाला शिक्षा मृत्यूदंडाची सुनावलेली आहे. 30% केसेसमध्ये द सुप्रीम कोर्ट ऑर द हाय कोर्ट सेज दिस पीपल आर सॉर्ट ऑफ ॲक्विटेड, यांना सोडून द्या, यांच्या विरुद्ध काही करता येत नाही. आणि फक्त 4.5% केसेसमध्ये द हायर कोर्ट से द पनिशमेंट स्टँड्स. दॅट लाउजी इज द लीगल सिस्टम. सो ज्यांना 30 जुलैला खूपच आनंद वाटत होता, जी लोक खासगीमध्ये तुम्हाला पोलीस किती करप्ट असतात आणि भारतातली न्यायालय कशी करप्ट आहेत असं सांगू शकतात, त्या लोकांना अचानकपणे 30 जुलैला साक्षात्कार झाला की या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे. आणि दिस इज द केस. 4.5% केसेस ज्याला अपहोल्ड केल्या जातात त्यावेळेला द हायर कोर्ट्स आर कास्टिंग ऑल ॲस्पर्शन ऑन द प्रोसेस कंडक्टेड बाय द लोअर कोर्ट्स. सो सगळ्या प्रकारची कारवाई जी खालच्या न्यायालयांनी केलेली आहे त्याच्याबद्दल एकंदरीत प्रश्नचिन्ह लावलेले आहे. राईट फ्रॉम बुकिंग, इन्व्हेस्टिगेशन, प्रॉसिक्युशन, सगळ्यावरती प्रश्नचिन्ह आहे. तुम्ही 100 केसेस मध्ये म्हटला टांगा, ते 4-4.5 केसेस मध्ये म्हटले टांगा, राहिलेल्या सगळ्या ऑलमोस्ट 95% केसेस मध्ये ते म्हटले यांना सोडून द्या. म्हटल्याच्या नंतर तुम्ही सगळ्या प्रोसेसेस खालच्या कोर्टांनी ड्यू प्रोसेस म्हणून ज्या पूर्ण केलेल्या आहेत त्या किती फंडामेंटली फ्लॉड आहे त्याचा विचार करा. आणि मग हे आठवून बघा की आपल्याला 30 तारखेला एक्झॅक्टली कशाचा आनंद होत होता. म्हणजे जी लोक पिक्चर बघायला जातात टाळ्या वाजवतात त्या गोष्टीवरती की हा हे बरोबर आहे, कसं फसवलं त्यांनी त्या IPS ऑफिसरला. हाऊ पीपल नो व्हॉट फिल्म आय एम टॉकिंग ऑफ. ज्या लोकांना अचानक साक्षात्कार होतो 30 तारखेला की नाही पण आपल्या देशात कायद्याचं राज्य आहे, होय लयच भारी. मग ते जे काही तामिळनाडू सरकारने सुप्रीम कोर्टाला ऐकवलं त्या ज्या 7 केसेस आहेत तामिळनाडू मधल्या, नथुरामला अडकवला पण गोपाळला सोडला. दिस इज व्हॉट द तामिळनाडू गव्हर्नमेंट went to inform the Supreme Court of India, and the Supreme Court of India persistently has been asking the Tamil Nadu government about these 7 cases. तिची 7 लोक राजीव गांधी केस मध्ये अटक झालेली आहे. 3 लोकांच्या सेंटेन्सेस सुप्रीम कोर्टाने कम्यूट केले आहे इनटू लाईफ इम्प्रिझनमेंट. मी नाही म्हणत आहे, मला जुनाच प्रॉब्लेम आहे, माझी जुनी ॲलर्जी आहे, पण मी नाही काढत आहे. त्यांनी विचारले करून की त्याला टाकला, भावाला सोडला, की भाऊ कॉन्स्पिरसी मध्ये सामील होता ना, भावाला सगळं माहिती होतं, त्याच्या भावाला तर सगळंच माहिती होतं की आपला भाऊ काय करतोय, काय करायला जाणार आहे, त्याला सोडला ना. सो असं काही नसतं की क्रिमिनल कॉन्स्पिरसी मध्ये इन्व्हॉल्ड असलेले सगळेच भाऊ फासावर टांगले जातात आपल्या देशात. काही भाऊ सुटतात पण, येतं का लक्षात. आणि काही भाऊ देशात सोडून जातात. नोइंग फुल्ली द क्वालिटी ऑफ जस्टिस दे डोंट बॉदर देयर हेड्स अबाउट टर्निंग बॅक. अच्छा, that's one statistic. In January 2014, the Supreme Court of India commuted sentences, 15 death sentences in the month of January. 13 on the basis of inordinate delay and 2 on the basis of mental illnesses. This was one of the last things in the Yaqub petition. So Yaqubनी जी petition कोर्टाला पाठवली शेवटची, त्याच्यात he had cited this. कोर्टाने पूर्वी 2013 मध्ये त्याचा केस कॉल्ड शत्रुघ्न चौहान वर्सेस द युनियन ऑफ इंडिया, ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे
की पिरियॉडिकली डेथ रो वरती असलेला जो कैदी आहे याचं मेंटल इलनेस जे आहे, याचं मेंटल स्टेटस जे चेक केलं पाहिजे, आणि तो जर मानसिक दृष्ट्या सक्षम नसेल तर त्याला टांगला नाही पाहिजे. So it was one of the last appeals which he made कि I am suffering from a mental problem called as schizophrenia. And yet the Supreme Court doesn't find merit in this. कि बाबा this is grounds enough. Though the Supreme Court in the past has commuted a death sentence exactly on this basis. Are you getting it? So मूर्त गाठायचा होता मला मूर्त, आणि तो मूर्त गाठण्यासाठी आम्ही जे काही केलेलं आहे ते केलेलं आहे. 373 convicts on death row were studied by the death penalty center of the NLD. 75% came from economically destitute backgrounds. 75% लोक ज्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आणि जे फासावर टांगण्याची वाट बघतायत. सो 373 ज्यांचा त्यांनी अभ्यास केला आहे त्याच्यापैकी 75% लोक यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ही अत्यंत विपन्न अशी आहे. 94% लोक दलित आणि मायनॉरिटीज आहेत. 94% of these 373 people come from only two communities in India. One, minorities. Second, minorities is religious minorities. Second, they are Dalits. Great as far as quality of justice is concerned. येते का लक्षात? हे त्यांच्या आकडे, ह्याच्यात मी काहीही फेरफार केलेला नाही, ह्याच्यात माझं काही नाही. सो आपण आपल्या बाजूनी क्लिअर असलेलं बरं. This is one. There are 193 states in the United Nations. 140 of them have abolished the death penalty. And there are 114 states that have agreed to a moratorium on the exercise of the same. की 140 देशांनी ह्याला रद्द केलेला आहे. 114 देशांनी युनायटेड नेशन्सला असं कन्व्हिन्स केलेलं आहे की बाबा वी वोंट यूज इट. ह्याच्यापैकी ऑलमोस्ट 35 देशांनी गेल्या 10 वर्षामध्ये कुणालाही टांगलेलं नाही. बाबा दॅट मॅटर ऑफ फॅक्ट कुणालाही कुठल्याही पद्धतीने कायद्याअंतर्गत शिक्षा सुनावलेली नाही. येते लक्षात? दॅट्स वन. सो वेन यू आर टॉकिंग अबाउट दिस, आता ज्या लोकांना फासावर चढवण्यामध्ये इंटरेस्ट असतो त्या लोकांचं जनरली असं म्हणणं असतं, आपण जरा त्यांच्या बाजूने विचारतो की बाबा असं बरं असतं, कारण असं केल्याच्या नंतर काय होतं की बाबा एक शिस्त राहते, लोक वाईट करत नाहीत, लोक गुन्हेगारीकडे वळत नाहीत, एक वचक राहतो की बाबा आपण जर असं वागलो किंवा चुकीचं काहीतरी केलं तर आपल्याला शिक्षा होऊ शकते आणि ती इतकी भयानक असू शकते की त्याच्यात आपला प्राण जाऊ शकतो. ओके, तर असं एक्झॅक्टली घडतं का? ज्या लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा असं घडतं की एक वचक राहतो, तुम्ही त्याला फाशीची शिक्षा सुनावली की त्याच्यानंतर त्याच्यावरती वचक राहतो की परत असं वागायचं नाही. तर जनरली जगभरातला अनुभव असा आहे की असं घडत नाही. प्रत्येक गुन्हा त्याच्या संदर्भामध्ये युनिक असतो. प्रत्येक गुन्हेगार हा त्याच्या संदर्भामध्ये जे काही करतोय तो त्याच्या संदर्भामध्ये करत असताना ते स्वतःला रॅशनलाइज करतो किंवा मी हे जे करतोय हे बरोबर आहे. मी ज्या स्थितीत स्वतःला पाहतो त्या स्थितीमध्ये माझ्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाही आहे. आय शुड बी डुईंग दिस. नोबडी लर्न्स फ्रॉम समबडी एल्स. तुम्ही कुणाला कितीही टांगा, पुढचा गुन्हा करणारा मनुष्य आधी टांगणाऱ्याशी, कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की डज ही आयडेंटिफाय विथ द अर्लियर पर्सन हू हॅज बीन हँड. देशामध्ये दंगल केली, देशामध्ये गुन्हेगारी केली, देशामध्ये देशद्रोही कृत्य केली, याच्यासाठी जर का तुम्ही एखाद्याला टांगला, पुढचा मनुष्य जो अशा प्रकारचं कृत्य करतो तो आधीच्या माणसाकडनं असं काही शिकतो का की नाही असं आपण करू नये, कारण असं आपण केलं की त्याच्यानंतर आपल्याला कायदा हा टांगणार आहे. तसं असतं तर भारतात त्याच्यानंतर काहीच झालं नसतं ना, कारण वी इनॉग्रेटेड दिस रिपब्लिक विथ समथिंग कॉल्ड ॲज द किलिंग ऑफ महात्मा गांधी, फॉर विच द ॲक्टिव्ह कॉन्स्पायरेटर्स वर हंग टू डेथ. आणि अशी माणसं टांगली गेलेली आहेत त्याच्यात. आता ते येऊन तुम्हाला साळसूतपणे सांगतात की नाही हे म्हणजे बरोबर नाही, हे तुम्ही असं वड्याचं तेल अंगावर काढून चालणार नाही. हे लोक आहेत का नाही गुन्हेगारच असतात. मी कुठं म्हटलं की ते गुन्हेगार नसतात. मी फक्त एवढंच म्हणते की कधी काही तुम्ही पण गुन्हेगार होता नाही का. आपण दुसऱ्याला बोट दाखवत असताना आपण विसरू नये ना की आपल्याकडे किती बोटं आहेत ती. कधी काही आपण पण दिवे लावलेले आहेत. त्याच्यामुळे ज्यावेळेला आपण आता अशी भूमिका घेतो ते सगळं तुम्ही बघा, सगळ्या सोशल मीडियामध्ये, सगळ्या पेपरांमध्ये ज्या काही अशा प्रकारच्या गोष्टी येतात
की नाही हे याकूबच्या बाजूनी बोलणारी लोक. वी आर पीपल हू मेक अन आर्ग्युमेंट दॅट द डेथ पेनल्टी शुड बी इरेस्ड आउट ऑफ इंडियाज लॉ बुक्स आर नॉट होल्डिंग अ ब्रीफ फॉर याकूब मेमन. ही सगळी लोक ज्यांचं मी नाव वाचलं ते याकूब मेमन नावाच्या निमित्त तिथे गेलेले होते. त्यांना याकूब मेमन नावाच्या माणसाशी काही घेणं देणं नाही. तो काय त्यांचा सोयरा नाहीये ना, तो माझा सोयरा आहे. वी आर कन्सर्न्ड अबाउट समथिंग कॉल्ड ॲज रूल ऑफ लॉ. We are concerned about the law enacting an act in our name. That is all. आम्हाला ह्या गोष्टीची काही घेणं देणं नाहीये की बाबा तुम्ही ह्या माणसाला टांगला. माणूस गहू नये हे निमित्त आहे याच्यात, हे काही सबस्टॅन्टिव्ह नाहीये. सबस्टॅन्टिव्ह मामला एकच आहे की कायदा हे करत असताना टाडा कोर्टनी वॉरंट काढलं. वॉरंट काढत असताना टाडा कोर्टनी ही गोष्ट गृहीत धरली नाही की या माणसाचं आधीचं ज्या वेळेला तुम्ही त्याला शिक्षा सुनावलेली आहे, ही इज गोइंग टू गो इन फॉर व्हॉट इज कॉल्ड ॲज अ क्युरेटिव्ह पेटिशन टू द सुप्रीम कोर्ट. द नॉर्मल रूल्स ऑफ द गेम आर व्हेरी क्लिअर. त्यांनी त्याचे सगळे ऑप्शन्स एक्झॉस्ट करून झाल्याच्या नंतर वॉरंट काढायचंय. तुम्ही त्यांनी त्याचे सगळे ऑप्शन्स, त्याची रिव्ह्यू पिटिशन गेली, तो क्युरेटिव्ह पिटिशनच्या प्रोसेसमध्ये आहे, तो क्युरेटिव्ह पिटिशन फाईल करत असताना तुम्ही वॉरंट काढताय. असं नाही करता येत. असं कोर्टाने तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्याची क्युरेटिव्ह पिटिशन संपली, त्याचे सगळे ऑप्शन्स संपले, त्याच्यानंतर वॉरंट इश्यू करायचंय, त्याच्यानंतर 14 दिवस थांबायचंय आणि मग टांगायचंय. पण आम्हाला मुहूर्त काढायचा होता 30 तारखेचा. आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट मुहूर्त होता की ज्या सुमुहूर्तावरती आपण जन्माला आला त्याच सुमुहूर्तावरती आपल्याला टांगायचंय. त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारचं, दॅट इज व्हॉट दिस पीपल आर पॉइंटिंग आउट. आर्टिकल 21 इज व्हेरी क्लिअर. योर लाईफ कॅन बी टेकन अवे ओनली बाय द लॉ. योर लिबर्टी कॅन बी अब्रिज्ड ओनली बाय द लॉ. पण बाय द लॉ म्हटल्याच्या नंतर देर इज समथिंग कॉल्ड एज ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. So was that process done? If that process wasn't done, then there is a flaw in the whole thing. That is what we are bothered about. We are not bothered about individuals. We are not talking about individuals over here. Are you getting it? So it's one big problem that we have got to be very clear about. बरं, असा त्याच्या मनात वचक बसतो का? देशद्रोही ऍक्टिव्हिटीजच्या बाबतीत तुम्ही एखाद्या काश्मीर नागालँड मधल्या माणसाला टांगला तर देशद्रोहाची असली दुसरी ऍक्टिव्हिटी करत असताना एखादा तमिळ किंवा एखादा वेस्टर्न इंडियन मेमन ही गोष्ट गृहीत धरतो का की नाही आपण आहे ना हे जे करतोय देशद्रोहाचं कृत्य ह्याच्यासाठी आधी त्या माणसाला फासावर टांगलाय, आपल्याला देखील फासावर टांगतील. याचा अर्थ असा आहे की यू आर आयडेंटिफाईंग विथ दॅट नागा और काश्मीरी हू हॅज बीन हँड बिफोर यू. डू वी डू दॅट इन इंडिया? म्हणजे गुन्हेगार इतर गुन्हेगारांची ॲफिनिटी जोडतात. गुन्हेगार नसलेली माणसं काही करत नाही, तो गुन्हेगार असलेल्या माणसांनी अशी ॲफिनिटी जोडण्याचा प्रश्न कुठे येतो? दिस आयडिया की तुम्ही जर त्याला शिक्षा केली तर इतरांवर वचक बसेल, हे एक अत्यंत मूर्ख नोशन आहे. असं घडत नाही, असं कदापि घडत नाही. मनुष्य इतिहासामध्ये इतर माणसास मारल्यास तुला तुझ्या जीवासहित उडवला जाईल, तुला तुझ्या जीवासहित त्याची किंमत चुकवायला लागेल. असं असून देखील माणसाने माणसाला मारणं थांबवलेलं नाही. आय डोंट इवन नीड टू गो इन मोर एलॅबोरेशन. The first time capital punishments were legislated by ancient societies with the idea that the only cost of shedding somebody else's blood has to be paid in terms of shedding your blood. तू त्याचं रक्त सांडवलं ना, आता त्याची शिक्षा एकच असू शकते, ती म्हणजे तुझं रक्त सांडलं पाहिजे. असं करून लोकांनी एकमेकांचे मुडदे पाडणं थांबवलं का? ज्या काळामध्ये पृथ्वीची लोकसंख्या साधारणपणे 1 अब्ज त्याच्यापेक्षा कमी होती, ज्या काळामध्ये समाज छोटे होते, ज्या काळामध्ये तुम्हाला कुठूनही हुडकून आणता येऊ शकत होतं, त्या काळामध्ये देखील हे घडलेलं नाही. आता देखील असं घडत नाही, भविष्यात देखील असं घडणार नाही. कारण ही इतकी मूर्ख समजूत आहे की ती गोष्टच लक्षात घेत नाही की गुन्हा घडतो कशामुळे. आदरणीय श्री पुरुष शशी थरूर
यांनी आपल्यास काहीतरी खूप इंटरेस्टिंग सांगितलेले आहे. हा म्हणजे आपण सेफ माणसांची खेळावं. तो ऑक्सफर्डला जाऊन आला, तुम्ही टाळ्या वाजवल्या का नाही? बरं का नाही? तो त्यांनी दुसऱ्या दिवशी आर्टिकल लिहून सांगितलं की नाही, त्याला फासावर टांगणं मेक्स ऑल ऑफ अस एज मर्डरर्स, बिकॉज व्हॉट इट डज इज, in the name of upholding the law of the land you are killing one individual. The law is operating in the name of all of us. Okay, he killed somebody, we are not very different from him. त्यांनी कुणाला तरी मारलं, त्याच्या ऐवजी आपण त्याला मारलं, आपण त्याच्यापेक्षा वेगळे कसे झालो? त्यांनी पण मारलं, आपण पण मारलं. हा एक अत्यंत काय त्याला असं म्हणता येईल की, आय डोंट वॉन्ट टू यूज अ बिगर वर्ड, it's a sort of philosophical quandary ki what is the difference between retribution and justice? Is there a difference? Is there ever a difference between the two? सूड आणि न्याय या दोन गोष्टी एकसारख्या असतात का, या दोन गोष्टी वेगवेगळ्या असतात? सूड जनरली ह्या आयडियावरती चालतो, तू माझ्या हाताला तोडलं ना, आता मी तुझा हात तोडणार. Eye for an eye, hand for a hand, limb for a limb. This was the old code as far as the ancients in the Middle East was concerned. त्याने तुझा हात तोडला ना, तोड देतात, चल मामला संपला. पण याच्यात न्याय झाला का, तर त्यांचं म्हणणं झाला. The ancient idea was न्याय झाला. कारण झालं काय की बाबा त्यांनी माझी काहीतरी आगळीक केली, त्यांनी माझी जी आगळीक केली तीच आगळीक मी त्याची केली, म्हटल्याच्या नंतर याच्यामध्ये दोन्ही गोष्टी फिट्टमफाट झाल्या, न्याय झाला. पण जसं जसं वी स्टार्टेड मूव्हिंग इनटू व्हॉट आर कॉल्ड ॲज नेशन स्टेट्स, मॉडर्न सोसायटीज, आपलं जगणं एकंदरीत कॉम्प्लेक्स व्हायला लागलं. तसं तसं एक महत्त्वाची गोष्ट जी घडली ती ही की द आयडिया ऑफ द कमिंग इन ऑफ द नेशन स्टेट essentially means that we do not have an individual right over us. आपल्यावरती नेशन स्टेट नावाची एक गोष्ट आहे जिच्याकडे आपल्या बाबतचे सगळे अधिकार आहेत. The nation state claims sovereignty over our very existences, material and otherwise. So आता नवीन सेटअप मध्ये with the coming of the nation state, आप आपके न रहे, आप belong to the nation. सो नेशन स्टेट पूर्वी तर कसं होतं, साधी सोपी गोष्ट होती. इन द प्री नेशन स्टेट सिच्युएशन, मला त्यांनी दगड मारला, मी त्याला दगड मारला. द कम्युनिटी यूज टू गॅरंटी दिस की हा तुला त्यांनी दगड मारला ना, तो तुझ्या बाबतीत घडलं काय पाहिजे, तू त्याला दगड मार. आम्ही इथं बसतो, त्याला तिथं आपण धरून ठेवू, म्हटलं की तो दगड डक करणार नाही, आता आण. पण देन कम्स इन द नेशन स्टेट सेइंग दिस दॅट दिस कॅन नॉट बी डन. The state claims sovereignty over you. The state claims complete legal judicial rights over you. तुमचं संपूर्ण अस्तित्व स्टेट सॉव्हरेंटी मध्ये सबस्यूम होतं. The state now demands की तुझ्या विरुद्ध आगळीक घडली ना, आता ते सेट राईट करायची जबाबदारी माझी. आता तुला आणायला जायचं नाही, आता फक्त सांग तुला कुणी आणला, आपण त्याला आणि एफआयआर बनवू, आपण त्याला अटक करू, आपण त्याच्यावरती कारवाई करू आणि आपण त्याला हाणू. पण त्याला हाणत असताना तू हाणायचा नाहीये, त्याला हाणत असताना इन द नेम ऑफ द लॉ आम्ही त्याला आणणार. सो व्हॉट द स्टेट डज इज द स्टेट इंटरपोजेस बिटवीन टू इंडिव्हिज्युअल्स, सेटिंग देम अपार्ट बाय इन्सिस्टिंग ऑन दिस दॅट यू अँड युअर व्हेरी एक्झिस्टन्सेस इज सबस्युम्ड इनटू स्टेट सॉव्हरेंटी. ओके, मग सगळ्या प्रकारचे प्रश्न असे सुरू होतात की या सगळ्या ज्या प्रोसेसेस आहेत ज्याच्यामध्ये यू आर ॲप्रिहेंडिंग अन इंडिव्हिज्युअल, यू आर प्रॉसिक्युटिंग हिम, यू आर ॲड्ज्युडिकेटिंग अगेन्स्ट हिम अँड यू आर एक्झिक्युटिंग द ॲड्ज्युडिकेशन, या सगळ्या प्रोसेसेस फुलप्रूफ आहेत का, ऑब्जेक्टिव्ह आहेत का? एखाद्या माणसाने गुन्हा केल्याच्या नंतर त्याला अटक करणे, त्याच्यावरती कारवाई करणे, त्या केलेल्या कारवाईच्या अंती त्याच्या विरुद्ध एक न्याय देणे, एक जजमेंट देणे आणि या जजमेंटची अंमलबजावणी करणे. तो या सगळ्या ज्या चार पाच प्रोसेस याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, या सगळ्या प्रोसेसेस फुलप्रूफ आहेत का, या एक वस्तुनिष्ठ पद्धतीने चालतात का? तो आम्ही भारतामध्ये आमची वाट ह्याच्यात सोपी कशी गेली? In 1983, the Supreme Court of India legislated something called as
the rarest of rare doctrine, saying that the death penalty can be awarded only in the rarest of rare cases. ती जनरली अशी घाऊकपणे वाटायची नाही, ती अत्यंत एक्सेप्शनल अशी केस असली पाहिजे, अपवादात्मक अशी केस असली पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्ही एखाद्याला मृत्यूदंडाची शिक्षा देता. Are you getting it? This was the court's idea in 1983 in what was called as the Bachan Singh versus the Union of India case. आता या केस मध्ये त्या बचन सिंग नावाच्या माणसांनी 3 लोकांची खून केलेला आहे, 3 लोकांची हत्या केलेली आहे. कोर्टाचं त्या केस मध्ये म्हणणं आहे की देयर इज समथिंग कॉल्ड एज अ रेअरेस्ट ऑफ रेअर डॉक्ट्रिन्स. नाउ हाउ डज दॅट रेअरेस्ट ऑफ रेअर ऑपरेट and what does it exactly mean? I'll briefly read even that so that you will get an idea as to what does it mean. The court said, and I quote, a real and abiding concern for the dignity of human life postulates resistance to taking a life through law's instrumentality. That ought not to be done save in the rarest of rare cases when the alternative option is unquestionably foreclosed. कोर्ट साध्या मराठीत बोलत नाही, त्याच्यामुळे आपण इंग्रजी शिकणं फार गरजेचं आहे. असं मी नाही, रामकृष्ण मोऱ्यांनी पूर्वी सांगून ठेवलेले. तुम्ही जर शिकत नसताल तर मला माहित नाही की तुमचं पुढं काय होणार, समजताय का? आणि त्यांचे जे ते नातेवाईक आहेत दुसरे मोरे, हल्ली मराठी साहित्यामध्ये खूपच मोरे मोरे आहे. मी 2015 एकंदरीत मनमोराचा पिसारा वर्ष आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय ते दुसरे जे काही म्हणतात त्याच्या नादाला लागू नका. ते पहिले जे म्हटले आणि आता गेले त्यांच्या नादाला लागा, म्हणजे हे जे मी म्हटलं ते कळलं. कळलं नसलं तर लेट मी पोस्टुलेट इट वन्स अगेन. रिअल अँड अबाइडिंग कन्सर्न फॉर द डिग्निटी ऑफ ह्युमन लाईफ. द वर्ड यूज बाय द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया इज द डिग्निटी ऑफ ह्युमन लाईफ. सो याच्याबाबत असलेली जी काही जाणीव आहे, याच्याबाबत असलेली जी काही कन्सर्न आणि कळकळ आहे, तिच्यानुसार देयर शुड बी अ रेजिस्टन्स टू टेकिंग अ लाईफ थ्रू लॉज इन्स्ट्रुमेंटॅलिटी. कायदा माध्यम असू शकत नाही एखाद्याचा जीव घेण्याचं. ओके, कारण तसं जर तुम्ही केलं तर देयर इज नो डिग्निटी इन डुईंग दिस. मग काय केलं पाहिजे तर अत्यंत अपवादात्मक अशा स्थितीमध्ये तुम्ही देहदंडाची शिक्षा सुनावली पाहिजे. तुम्ही म्हणजे कोर्टाने, की ज्या वेळेला राहिलेले सगळे प्रकारचे जे पर्याय आहेत हे अत्यंत अपरिहार्य पद्धतीने बंद झालेले आहेत, कुठलाही पर्याय तुमच्याकडे उरलेला नाही. व्हॉट दे मीन बाय दिस इज द कन्विक्ट कॅनॉट बी रिफॉर्म्ड. द कन्विक्ट इज अ रियल थ्रेट. देयर इज जस्ट नो वे बाय विच ही कॅन रेमेडी हिमसेल्फ. त्याच्यात सुधारणा घडू शकत नाही, तो कुठल्याही पद्धतीने सुधरू शकत नाही, तो त्याच्या गुन्ह्याबद्दल कसल्याही प्रकारची संवेदना दाखवत नाही. नो रिमोर्स, नो कंपॅशन, नो कॉन्ट्रिशन. अशा कंडिशनमध्ये व्हॉट शुड बी जज इज द डेथ पेनल्टी शुड बी अवॉर्डेड. इन याकूब्स केस, याकूब शोड यू एव्हरीथिंग, प्रॅक्टिकली एव्हरीथिंग. सो रेअरेस्ट ऑफ रेअर केस असली पाहिजे की ज्या केसमध्ये तुम्ही एखाद्याला टाळता. तशी जर नसेल तर असं करू नये. प्रॉब्लेम आता असा झालेला आहे, रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजे काय? कोर्ट थाटात म्हणून गेले 1980 ला अपवादात्मक स्थितीमध्ये देहदंडाची शिक्षा द्यावी. पण ती अपवादात्मक स्थिती काय आहे? देयर इज द शबनम सलीम केस फ्रॉम उत्तर प्रदेश. 7 लोकांचा खून केलेला आहे त्यांनी, 7 लोकांचा. The court has stayed the execution because the warrant was issued before the curative petition could be heard by the court. They are on death row. 4 माणसांचा खून केलेला आहे. कोर्ट सरळ सरळ जजमेंट काढतं, म्हणतं रेअरेस्ट ऑफ रेअर केसेस टांगून द्या. 3 माणसांचा खून झालेला आहे किंवा 5 माणसांचा, शबनमच्या केसमध्ये 7 माणसांचा खून झालेला आहे. कोर्टाचं म्हणणं आहे स्टे करा, कारण त्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल पश्चाताप वाटतोय, त्यांना वाईट वाटतंय. सो रेअरेस्ट ऑफ रेअर हे एक काय त्याला आपण म्हणतो स्टँडर्ड नाहीये. हे एक सगळ्या केसेसमध्ये इम्प्लिमेंट करता येईल अशा प्रकारची प्रमाणबद्ध गोष्ट नाहीये. काही केसेसमध्ये कोर्ट म्हणतं रेअरेस्ट ऑफ रेअर केस आहे, टांगून द्या. काही केसेसमध्ये तशाच प्रकारच्या गुन्ह्यासाठी कोर्टाचं असं म्हणणं आहे नाही, देयर इज अ पॉसिबिलिटी ऑफ समथिंग एल्स, लाईफ इम्प्रिझनमेंट. प्रॉसिक्युशन म्हणतं डेथ डेथ डेथ, बाकी आधीच्या सगळ्या केसेस घेऊन येतं, म्हणतं डेथ डेथ. कोर्ट म्हणतं नाही नाही,
कम्युटेड टू लाईफ. त्याच्यामुळे अगेन इफ यू रीड महान पुरुष वरुण गांधी, he says, and I quote, I'm not using anything of my own, the death penalty in India has become a lethal lottery. कुणाला लागल याचा नियम नाही. तर नशीब बरं असेल तर एखादा जज असं म्हणल त्या सकाळी नाही जाऊ दे तर लाईफ. तुमचं नशीब बरं नसल म्हणजे केसे दटामून. ऑब्जेक्टिव्हिटी नाहीये, वस्तुनिष्ठता नाहीये. प्रत्येक वेळेला 2+2 चं उत्तर 4 असं येत नाहीये. कधी कधी अचानकपणे कोर्ट 2+2 0 म्हणते आणि कधी कधी 2+2 5 करते. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की आता ह्याच्यात युनिफॉर्मिटी राहिलेली नाही. म्हणून दे आर डिमांडिंग फ्रॉम द लॉ कमिशन की प्लीज टेक ऑल दीज थिंग्स इनटू कन्सिडरेशन अँड रेकमेंड दॅट वी प्लीज ड्रॉप दिस आउट वन्स अँड फॉर ऑल. पण मी मगाशी शशी करून म्हटलं आणि मी त्याच्याबद्दल बोललो नाही. व्हेरी सॉरी. मोठ्या माणसांचं असं करू नये. तर श्री थरूर असं म्हणतात की फॉर इन्स्टन्स while evaluating capital punishment in the context of murder under section 302, सो तुमच्यावरती मर्डरचा चार्ज लावलाय IPC धारा 302 अंतर्गत, ज्याच्या अंतर्गत कॅपिटल पनिशमेंट अवॉर्ड होते, देहदंडाची शिक्षा होते. About 10 people were executed between 1980 and 1990. But the incidence of murder increased from 22,149 to 35,045 during the same period. 1980 ते 1990 10 लोकांना देहदंडाची शिक्षा सुनावली गेली अंडर सेक्शन 302 ऑफ द IPC. पण ह्याच 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 1980 ला घडलेले एकूण गुन्हे मर्डरचे 22,149 आहेत. 1990 ला त्यांची संख्या 35,045 एवढी झालेली आहे. ओके. Similarly, during 1990 to 2000, even though 8 people were executed, 8 लोकांना सेक्शन 302 खाली देहदंडाची शिक्षा सुनावली गेली आणि त्यांना ती दिली गेली. Murder cases increased from 35,045 to 37,399. 2000 to 2010, only one person was executed. That was Dhananjay Chatterjee. And the incidence of murder decreased from 37,399 in 2000 to 33,335 in 2010. 3 दशकांचा विचार केलाय. 1980 ते 90, 90 ते 2000, 2000 ते 2010. पहिल्या दशकामध्ये 10 लोकांना देहदंडाची शिक्षा सुनावली. 10 वर्षाच्या पिरियड मध्ये मृत्यू जे झालेले आहेत मर्डरमुळे 22,000वरून 33,000ला गेले. पुढच्या 10 वर्षाच्या पिरियड मध्ये 8 लोकांना देहदंडाची शिक्षा सुनावली. 33,000चे 37,000 झाले. त्याच्या पुढच्या दशवार्षिकीमध्ये एकच माणूस टांगला, दॅट इज धनंजय चॅटर्जी, आणि जे संख्या आहे ती 37,000वरून 33,000ला आली. इथे लक्षात, पीपल कन्व्हिक्टेड फॉर मर्डर आणि पीपल ऍक्च्युअल केसेस ऑफ मर्डर. व्हॉट दिस टेल्स यू इज there is no correlationship between the number of people that you are going to hang for a crime and the actual incidence of that crime. तुम्ही मर्डर साठी एवढ्या लोकांना टांगलं, तो पुढच्या लोकांनी ज्यांनी मर्डरचा प्लॅन केलेला आहे ते असा विचार करणार आहेत का नाही त्यांना टांगतात, आपण नाही करायला पाहिजे असं. काही दशकांमध्ये ही संख्या वाढत जाती. नंतरच्या एका दशकामध्ये ही संख्या एकदम कमी होती. 5,000 मर्डर कमी झालेले आहेत. लोकसंख्या वाढून गेलेली आहे आणि तरी मर्डर कमी झालेले आहेत. म्हणजे आपण जास्त शहाणे झालो आहोत का? तो पण त्या शहाणपणामध्ये डेथ पेनल्टी फॉर मर्डर नावाच्या गोष्टीचा काही रोल आहे का?